साडी कितीच भारी आहे ना, लयच मस्त. तिच्या नवऱ्याने लयच भारी साडी घेतली. तर हे पण घरामध्येच आहेत आणि ह्यांना पण मी हट्टच करणार आहे की मला तसलीच साडी पाहिजे म्हणून. घ्याच म्हणणार आहे मी पण साडी. बघतेच कशी काय घेत नाहीत तर. काय करतोय माणूस आतमध्ये काय माहिती किती वेळ झालाय. लवकर आला तर माझी खुशखबर तरी सांगते नाही ह्यांना मी. लयच वेळ लावते बाई माणूस पण. काय करते काय माहिती मला. किती वेळ झाला तुमची वाट बघते मी. काय करीत होता आतमध्ये तरी. कशाला कशाला बसा इथं. तू लस गोडीत बोलत काय काय इडी टाकते काय. अहो मी बाहेर गेलते का नाही त्यावेळेस त्या कोमलच्या अंगावर साडी बघितली. ती मला बोलली माझ्यासमोर लयच अश्विन तशी साडी करीत होती. मग मला पण तशीच साडी पाहिजे. तसली साडी पाहिजे काय माझ्या पुढे लय नखरे दाखवत होती साडीची घालून माहिती का ती. कुणाची साडी बघून आली तिकडे तशी करायची काय म्हणते अशी. तिला वाटलं मी साडी विचारीन तिला पण मी कशाला विचारू तिला साडी. कुणाची साडी बघून आली शिका माग कोमलची म्हणजे कुणाची. जाऊ तिकडे काय साडी साडी करते रे. लालसर साडी आहे पट्ट्या पट्ट्याची. मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. आता पैसे नाही तर सगळं मला काही सांगू नका ते. मला पाहिजे बघा आता. तिने अशी काही साडी आणली हो. तुझ्या नवऱ्याने आणली. तिच्या नवरा किती हाऊस पुरवतो. तुम्ही पुरवतात का तसं. तुम्हाला काय घ्यायचं म्हणलं तर नकोच वाटतं बायकोला. आता साडी तर कसं आहे लई बेकार दिवशी. हा दुसऱ्यांचे नवरे बघा बायकांचे कसे हाऊस पुरवतात. तर तुम्हाला एक वस्तू आणायची मला नको वाटतंय. अगं पण पैसे नाहीत आता सगळे. माझे किती पैसे नसतात तुम्हाला. सगळे की पैसे येतात. अगं नंतर घेऊ ना साडी. कुठे पळून चालली. नाही मला आताच पाहिजे. ऐक ना आता लई सध्या आपली कडकी चालली सध्या. कडकी 12 महिने कडकीच आहे. कापूस विकाना त्याच्यामुळे सगळी अडचणी. काय नाही पण माहिती मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. अगं तू असं हट्ट धरला की बघा कशा भारी भारी साडी घालतात. तुझं कसं आहे हट्ट धरला की हट्ट करायचं बघती. थोडस तरीचा विचार कर. नाही मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. अरे देवा आता साडी घ्यायचं दिवस का आता हे ते असू नाही तर कोणाची साडी भेटली तेच घेऊन आली. एखादी माझ्या पुढे कशी हे करत होती बघा ना. एखादीची वस्तू पाहिली की तेच घेऊन यायचं. तो कसं घेते जनावर मला घेतच नाही. तो कसं एखादीची वस्तू पाहिली की तेच आणावं. तो सतत आपलं ते हट्ट धरायचं. तुला ते स्वभाव झाला. तुला ती सवय लागली ती असली पाहिजे मला. असं असतं का. मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे मला आवडत नाही असं तुझं. आईला आता येईन काय हटच मानलाय. बरं हाय तू म्हणत मग ऐकतो आता काय लाडाची बायको आहे तू. मग आता काय बरं घेऊ साडी मग. पण आता पुन्हा आता दुसरे काय हट्ट मांडू नको. कधी घेणार घेऊन आता जाऊन आपण बाजारला नक्कीच घेऊ. बघा हा पलटला तर बघा मग. नाही अजिबात नाही. आता तुझा हट्ट आहे मग मी आणतो साडी. आता मी काय करतो साडी आणतो काहीतरी करून समजा कोणाकडून पैसे घेऊ. तू आपली राहणार जा आणि तेवढं खुरपी. पण नक्की घेऊन येतात साडी. आता तुला शब्द दिला का ते मग मी शेतात बी जाणार नाही आणि खुरपिणार बी नाही. आता बसन मग मी. तुला कसं खोटं बोलून जमल का. तेच या मग साडी घेऊन. चालतंय मग आणतो साडी. काही काळजी करू नका. भारी साडी आणतो. ऐक ना तू निश्चित बस घरात बस. नाही मी साडी आणणार दिवसभर खुरपायचं काम करायचं. जाऊ का. साडी नाही आणली ना मग तुमच्या पाठीकडे बघते मग. बर चल बाई मी पण जाते रानात. म्हणजे साडी आणल्याच्या नंतर मी बी तिच्या नाकावर टचून राहते साडी घालून. तिला पण मी पण दाखवते जरा. दुपार झाली तरी शेळी दावणीला ते आणते. सूरज इकडे ये रे. तिथपर्यंत चल बरं माझ्यासोबत. पाठीमागे तिकडे नाही आहे इथंच बांधू आपण. काय लय उशीर झाला आधीच. लय वेळ झाला. तू थांबतो का जातो सूरज. खेळतो शेळीकडे लक्ष दे मग. वेल खाईन ती काय. हा आता
शिली तर द्यायचं नाही, तिला तर लिंक लागून देऊन जमायचं नाही तर मग तो खेळ व्हायचा बा सगळा. काहीतरी आयडिया करून हळूच न्यावं लागेल. गवत किती झाले भुईमुगामध्ये, बाई तर भेटाय नाही. पुन्हा तानाचं मलाच नुसतं हे करावं लागायला लागलं इथं नुसतं. आणि ते बी कधी येतात काय माहिती, आता गेलेत तर अवघडे. मरणाचं ऐकून झालंय. किती वेळ झाला आलेच नाहीत आणखीन ते. सकाळचं बसले मी इथं खुरपीत. बाबा गेला तर आणखीन पत्ता नाही यायचा. तिने बघू नये नाही तर लय मग लेटर खायची पाहिजे येईन. अरे काय करतो? काय नाही, इथं बसलो होतो. अरे सूरज, ही शिळी चारून आणतो उलसिक मी. बरं. तू काय कर, मला उलसिक शिळी आण लाग. हे घरी यायचं ना तुला? हा, खरंच चालणार का तुम्ही? मग चारायचं नाही, मग काय कुठे नेईन मी. बरं चला. चल मला हाण लागून शिक. चल 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 चल, लय उशीर उपाशी. शिळीला पाणी तरी बघते मी. लय वेळ झालं तिला पाणी नाही, काय नाही ठेवलं. मी तर शेळीतच बांधली होती. माझी शेळी कोणी नेली बाई आता? हाय का नाही आता माझं कुठं बघू बाई मी आता शेळी? कुणी नाही पण इथं विचारायला. एवढी मोठी शेळी माझी, कुणाला विचारू बाई मी आता माझी शेळी? कोण आला असेल बरं रानामध्ये आता इथं? कुणाला ते विचार बघते तरी कुठे गेली. पण नाही शेळी इथं पण नाही. घरी तरी बघते गेली तर बघते, बरं घरी तरी असली तर. काय बाई मला तर आता हेच झालं माझं नशिबाचं. इथं पण नाही शेळी. काय बाई माझ्या बापाकडून आणली होती शेळी. आता माझा बाप मला म्हणतो तुमच्या पैशासाठीच तुम्ही इकडून खाल्ली. मी लगेच येतो बघायला. कसं करू काय करू आता मी? हा लगेच येतो. कुठं गेली आणि कुठं नाही काय माहिती. बघ साडी आणली, बघ कशी आणली. बघू. लई हा तिच्यापेक्षा भारी आहे बरं. तिच्यापेक्षा तिची तरी हलकी होती. तिथं लय दाखवत होती करून नखरे लगेच. काय झाडाची होती ही साडी, बघ कशी. छान आहे छान आहे, मस्त आणि आहे. एक मला नंबर आवडली साडी. बरं का, खरंच आवडली. साडी धागा बघ कसा आहे, धागा मस्त आहे. हा पुन्हा डिझाईन एक नंबर आहे. आता ती घालते मी साडी, तिला दाखवते जरा कसं तिला काय. दाखवायची मग तिला कळण काय साडी कशी ती. ती अशी हाफ भारी बरं साडी का बघून हाफ झाली पाहिजे साडी. बघ साडी कशी एक नंबर आणली. छान आणि तू तिच्या साडीला नाव दे, तिच्या साडीपेक्षा 10 पटीने चांगली साडी आपली. आणली आणली. हा तिला किती किती पैसे दिले तुम्ही? आता ती भांगार तसली तिची तुम्हाला माहितीये का शेळी नेलेली कोणी काय की? कोणाची? आपली आपली शेळी नेली. मग झाडाला बांधली ती फुपायच्या सकाळी. हा. काय माहिती त्यांची रंडकी झाली, मेल्या मुर्द्याने नेली. अगं बाबा तू काय करत होती? मी खुरपीत नव्हते होय, काय बसले होते का जेवत. तू काय अशी डोळे झाकून खरपी तुला शेळी नेली कशी कळायला नाही? मला काय माहिती, माझं तिकडे तोंड होतं, इकडे तोंड होतं का काय माझं. मग शेळीकडे ध्यान द्यायचं ना. हा देते ना सगळं मी ध्यान देते. तुम्ही बसा कुठं. अरे मी बाजारला गेलो शेळीकडे ध्यान द्यायचं. इतक्या वेळा तुम्ही बाजारला कुठं. काय कामाले तुला पुढे मग शेळीकडे ध्यान द्यायचं, शेळीकडे बघायचं असं असतं का? हो मला वाटतं मोबाईलला झटत होती का? मोबाईल कुठे नेलता मी? आज घरीच होता ठेवलेला मोबाईल. ते इंस्टा पुन्हा काय फेसबुक. मोबाईलच नेला नाही म्हणजे इंस्टा आणि फेसबुक. मोबाईल नेला नाही कुठं नेला? घरातच आहे की. मला एक गोष्ट कळत नाही, तुला शेळी नेली माहितीच कसं काय नाही? मला माहिती आहे, मी खुरपीत होते. बरं जाऊ दे, आता मी काय करतो गावातून जाऊन येतो थोडा. जाऊ दे, तुम्हाला काय माझ्या बापाने दिलेली होती ना. अरे येईन कुठे गेली असं येईन, तू काळजी करू नको येईन. अय पोरी उज्ज्वला, अय भाच्या बाई, अला कुठं गेली बाई उज्ज्वला एवढ्या लांब?
अरे इकडे 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 भाचेबाई कुठे गेले काय ना भाऊ लई प्रीत गाड्याच्या मागे होतो गाड्या. अय भाचेबाई अरे उजवाला का म्हणता चिंता का ती बसली. अहो शिळीच नाही ना सर सकाळपासून धुंडते मी शिळीच नाही कोणी नेली कोणी नाही काय माहिती. अरे कशाचं काय बाबा मी त्या शिरूरच्या बाजारात गेलतो हा तिथं बघितली तर ती शेळी माझ्या ओळखीची शिळीच्या निघली. बाजारामध्ये कशी काय शिळी गेली. आता कोणी केलं कोण तू आता मी आलती काय माझ्या बाजाराला बांधली ना पपईच्या झाडाला मला वाटलं तूच ही केली का काय. मी काय ऐकू दादाने दिलेली मला मी कशी इकून बाय मग दिलेली. मला तसा डाऊटच आला मग त्या व्यापाऱ्याला म्हणलं बाबा तू काय केलं तर म्हणलं मी एकाच घेतली. मी कोणी म्हणलं नेली, की काय नेली आता आहे का पत्ता त्याचा काही. नाही का नाही. मग मला डाऊटच आलता म्हणून मी म्हणलं हे बघ केवढ्याला घेतलीस तू त्या व्यापाऱ्याला मी विचारलं तो म्हणला 10,000ला. म्हणलं मी बी शेळीच बघत होतो आणि योगाने मी बँकेतून पैसे बी काढले होते तर मी म्हणलो अगं बाबा हे काय 10चे 12 धर चक्कीला घेऊन आलोय मी. कुठे शेळी ही काय आणून बांधली तुला मागापासून हाका मारितोय. शिळीच्या विचारातच बसली मी किती वेळ झालं सर सकाळची धुंडून हो म्हणा. बसली इथं मी. बघ बाबा हे कशी काय आलती ती काय थांबा मामा पाणी देते तुम्हाला. आण बाबा माझ्या बिरलय नारड्याला कोरड पडली हे लयच उपराळा झालता आणि काय आण बाई पाणी. तुमचे खरंच उपकार झाले मामा माझ्यावरती शिळी आता परत काय दिली करू मला. तर बाचीच्या पुढं पुढं लालन करणं. हा या मग हा. हा 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 काय बाबा हे एकदा डोक्याची बियात काढ. शिळी कशी काय आली वा शिळीने बाजारात नेऊन इकली मुकाट्यानं. कसं काय वा? कुणी आणली शिळी. या तुमची काय वाट करते? बघत होते. काय करते काय झालं कुठं काय झालं हा दिसत नाही का काय समोर. शिळी कुणी आणली रे. आली ना शिरूच्या बाजारात नेलती. शिरूरच्या बाजारात हा ती आली असं विकायला हाराळी नेलती ना. अगं हाराळी ती आली असं बाजारात काय हा, कशी हा कशी हारवंती. हारळीच नव्हती कोण नेली तिला कोण नेली दुसरं हा तू ऐकली होती काय. मालकाने ऐकली होती ना शेळीच्या. कोणत्या मालकानी. शेळीचे मालक कोण आहेत. शेळीचा मालक मी आणि कोण आहे दुसरा. हा मग आणि मी ऐकली होती मामाने सांगितलं ना माझ्या मामाने आणून सोडली शेळी इथं. मामा आलते काय हा मग कोण आलत. तो आला शेळी बाजारात कशी गेली. चलत गेली का काय तुम्ही न्याल्याशिवाय गेली का काय शेळी बाजारात. नाही नाही न्यायला गेली आणि मी काय आणली येडी का काय तू आपली शेळी मी तू मुकाटे कशी नाही तुला कळलं काय माहिती ना. येडी बिडी झाली काय तू काही शेळी कशी नेईन मी आपली. कशी नेली म्हणजे चलत तिला चलवीत नेलं कशी नेली. हा चलीत नेली आणि आपली शेळी एकूण काय बरं साडी कितीची आणली. 2,500ची. म्हणलं 10,000 रुपये असतील ना. हा आहेत ना. मग माझ्या बर्थडेचं नियोजन करा त्या पैशामध्ये. मग करू ना आपण असा हा. थाटात बड्डे करू अगदी मग तेच म्हणलं. काय अडचण नाही चल चल बरं घरी चला. आता बाद झालं हे. हा चला. चल का काम कर